लोकसभेत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे विधानसभेला काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. पण विधानसभेला राज ठाकरे यांनी एकला चलोची भूमिका घेतली. त्यांनी 200 ते 225 जागांवर निवडणूक लढणार असल्याचं जाहीर देखील केले. अलीकडेच त्यांनी महाराष्ट्र दौरा काढत एकूण 60 ठिकाणी आपले उमेदवार जाहीर केले. इतर देखील जागांवर ते लवकरच उमेदवार जाहीर करतील असं सांगितलं जात आहे. यावरून ते महायुतीसोबत येणार नाहीत हे जवळपास निश्चित समजलं जात होतं. मात्र आता महायुतीतल्या घडामोडींमध्ये मोठा ट्विस्ट बघायला मिळतोय. महायुतीकडून मनसेला काही जागांवर पाठिंबा मिळू शकतो अशा चर्चा सुरू झाल्यात. शनिवारी रात्री उशिरा राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत एका 5 स्टार हॉटेलमध्ये भेट घेतल्याचं सांगितलं जात आहे. या तिन्ही नेत्यांमध्ये जवळपास 2 तास खलबत झाल्याची माहिती आहे. या भेटीनंतर महायुती मनसेला काही जागांवर पाठिंबा देऊ शकते अशा देखील चर्चेत. पण त्या मनसेच्या जागा कोणत्या असू शकतात? इथून कुणाचं तिकीट कापलं जाऊ शकतं? मनसेकडून कुणाला संधी मिळू शकते? पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी नम्रता आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. तर राज ठाकरे यांनी अलीकडेच महाराष्ट्र दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांनी एकूण 7 जागांवर आपले उमेदवार जाहीर केलेत. मनसेनं आतापर्यंत शिवडी, पंढरपूर, लातूर ग्रामीण, हिंगोली, चंद्रपूर, राजुरा आणि यवतमाळ या 7 विधानसभा मतदारसंघात उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. राज ठाकरेंनी शिवडी मतदारसंघातून मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांना संधी दिली आहे. तर पंढरपूरमधून दिलीप धोत्रे, लातूर ग्रामीण मधून संतोष नागरगोजे, हिंगोलीतून बंडू कुटे, चंद्रपूरमधून मानदीप रोडे, राजुरामधून सचिन भोयर आणि यवतमाळमधून राजू उंबरकर यांना मैदानात उतरवले. आता या 7 जागांसह इतर काही जागांवर महायुतीकडून मनसेला पाठिंबा दिला जाऊ शकतो अशा चर्चा आहेत. मात्र यातल्या हिंगोली आणि यवतमाळच्या जागेवर भाजपने ऑलरेडी आपले उमेदवार घोषित केलेत. यामुळे घोषित केलेल्या काही जागा आणि मनसेची ताकद असलेल्या इतर काही जागांवर महायुतीकडून पाठिंबा दिला जाऊ शकतो असं देखील सांगितलं जात आहे. आता मनसेला महायुतीचा पाठिंबा मिळू शकतो अशा कोणत्या जागा असू शकतात ते पाहूयात. तर यातली पहिली जागा असू शकते शिवडीची. राज ठाकरे यांनी शिवडीतून आधीच निष्ठावंत शिलेदार बाळा नांदगावकर यांना तिकीट जाहीर केले. महायुतीत ही जागा शिवसेना शिंदे गटाकडे असून इथं शिंदे गटाकडून मनसेला पाठिंबा मिळू शकतो असं सांगितलं जात आहे. शिवडीत सध्या ठाकरे गटाचे अजय चौधरी विद्यमान आमदार आहेत. मागच्या 2 टर्म पासून ते इथून निवडून येत आहेत. विद्यमान आमदार ठाकरे गटाकडे असल्याने एकनाथ शिंदे ही जागा मनसेला सोडू शकतात असा चर्चा आहे. इथं शिंदे गटाकडे तुल्यबळ चेहरा देखील नाहीये. त्यामुळे या जागेवर शिंदे गट मनसेला पाठिंबा देऊ शकतोय. महायुती मनसेला पाठिंबा देऊ शकते अशी दुसरी जागा म्हणजे माहीम. माहीममध्ये मनसेनं अजून उमेदवार जाहीर केलेले नाहीये. मात्र इथं राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी मतदारसंघातल्या कार्यकर्त्या आणि पदाधिकाऱ्यांनी इथून अमित ठाकरे यांना तिकीट द्यावं अशी मागणी राज ठाकरेंकडे केली होती. हा मतदारसंघ अमित ठाकरे यांच्यासाठी सेफ समजला जातोय. 2009 मध्ये राज ठाकरेंनी पहिल्या दणक्यात ज्या 13 जागा निवडून आणल्या होत्या त्यात माहीमचा देखील समावेश होता. तेव्हा नितीन सरदेसाई मनसेच्या तिकिटावर निवडून आले होते. आता मनसेकडून इथं अमित ठाकरे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. शिवसेना भवन राज ठाकरेंचे निवासस्थान असलेला शिवतीर्थ बंगला याच मतदारसंघात येतो. त्यामुळे अमित ठाकरेंसाठी हा मतदारसंघ सेफ समजला जातोय. सध्या इथं शिवसेना शिंदे गटाचे सदा सरवणकर विद्यमान आमदार आहेत. मागच्या 2 टर्म पासून ते इथून निवडून येत आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर सदा सरवणकर यांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिला होता. अशात एकनाथ शिंदे सदा सरवणकर यांचं तिकीट कापून इथून मनसेला पाठिंबा देणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. महायुती मनसेला पाठिंबा देऊ शकतो अशी तिसरी जागा असू शकते ती म्हणजे वरळी. वरळीत सध्या उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे विद्यमान आमदार आहेत. मनसेकडून सध्या इथं संदीप देशपांडे तयारी करत आहेत. देशपांडे यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाली नसली तरी अप्रत्यक्षपणे राज ठाकरे यांनी संदीप देशपांडे यांच्या उमेदवारीचे संकेत दिलेत. काही दिवसांपूर्वी वरळी मतदारसंघात संदीप देशपांडे यांनी विजन वरळी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला स्वतः राज ठाकरे आले होते. याच कार्यक्रमातून त्यांनी देशपांडेंच्या उमेदवारीचे संकेत दिलेत. महायुतीत ही जागा शिंदे गटाकडे आहे, पण त्यांच्याकडे मतदारसंघात आदित्य ठाकरेंना टफ फाईट देईल असा मोठा चेहरा नाहीये. त्यामुळे शिंदेकडून इथं मनसेला पाठिंबा मिळू शकतो असं सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे 2019च्या निवडणुकीत राज ठाकरे यांनी वरळीत नातं जपलं होतं. त्यांनी आपले पुतणे आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवार देण्याचं टाळलं होतं. आता ते इथून मनसेचा उमेदवार देणार का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे. महायुती मनसेला पाठिंबा देऊ शकते अशी चौथी जागा म्हणजे कल्याण ग्रामीण. कल्याण ग्रामीणचे विद्यमान आमदार मनसेचे राजू पाटील आहेत. 2019 मध्ये मनसेने 101 जागा लढवल्या होत्या. तेव्हा मनसेची एकमेव जागा निवडून आली होती. राजू पाटील यांना मनसे पुन्हा मैदानात उतरवणार हे जवळपास निश्चित समजलं जाते. या जागेवर महायुती मनसेला पाठिंबा देऊ शकते. महायुतीत ही जागा शिवसेना शिंदे गटाकडे आहे. शिंदे गटाकडून इथं रमाकांत माडवी इच्छुक आहेत. मात्र एकनाथ शिंदे त्यांचा पत्ता कट करत राजू पाटील यांना पाठिंबा देऊ शकतात.
महायुतीनं पाठिंबा दिल्यास इथं मनसे विरुद्ध ठाकरे गटाशी लढत होऊ शकते. ठाकरे गटाकडून इथं माजी आमदार सुभाष भोईर यांना तिकीट मिळू शकते. महायुती मनसेला पाठिंबा देऊ शकते अशी 5वी जागा म्हणजे लातूर ग्रामीण. राज ठाकरे यांनी लातूर ग्रामीण मधून संतोष नागरगोजे यांना उमेदवारी जाहीर केली. इथं काँग्रेसचे धीरज देशमुख विद्यमान आमदार आहेत. महायुतीत ही जागा शिंदे गटाकडे आहे, पण मतदारसंघात शिवसेनेची फार ताकद नसल्याचं सांगितलं जातंय. मागच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारापेक्षा नोटाला अधिक मतं मिळाली होती. देशमुख कुटुंबाचं या मतदारसंघात चांगलं वर्चस्व आहे. महायुतीत ही जागा शिंदे गटाला सुटली तरी त्यांचा उमेदवार आधीच डेंजर झोन मध्ये असेल, निवडून येण्याची शक्यता खूप कमी असेल. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याकडून ही जागा मनसेला सोडली जाऊ शकते. मनसेचे उमेदवार संतोष नागरगोजे यांची मतदारसंघात ठराविक पॉकेट्समध्ये ताकद आहे. ते राज ठाकरे यांचे निष्ठावंत समजले जातात. 2014ला त्यांना मनसेकडून तिकीट दिलं होतं. नागरगोजे यांनी 4थ्या क्रमांकाची मतं घेतली होती. त्यामुळे शिंदे गटाकडून ही जागा मनसेला सोडली जाईल अशी चर्चा आहे. महायुतीकडून मनसेला पाठिंबा मिळू शकतो अशी 6वी जागा म्हणजे पंढरपूर. पंढरपूरमधून राज ठाकरे यांनी मनसेकडून दिलीप धोत्रे यांच्या नावाची घोषणा केली. राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचा दौरा करत असताना मतदारसंघात जाऊन धोत्रे यांची उमेदवारी जाहीर केली. आता भाजपकडून इथं मनसेला पाठिंबा मिळू शकतो अशी शक्यता वर्तवली जाते. पंढरपूरमध्ये भाजपचे समाधान आवताडे विद्यमान आमदार आहेत, मात्र त्यांचं तिकीट कापण्याची शक्यता वर्तवली जाते. कारण लोकसभा निवडणुकीत पंढरपूरची जागा डेंजर झोन मध्ये असल्याचं पुढे आलं होतं. समाधान आवताडे यांना भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना लीड देता आलं नव्हतं. इथून प्रणिती शिंदे यांना तब्बल 45,420 मतांचं लीड मिळालं होतं. हे लीड प्रणिती शिंदेच्या विजयात निर्णायक ठरलं होतं. त्यामुळे पंढरपूरचे विद्यमान आमदार भाजपचे असताना त्यांचं तिकीट कापून मनसेला पाठिंबा दिला जाऊ शकतो अशी शक्यता आहे. भाजपच्या पहिल्या यादीत समाधान आवताडे यांचं नाव नसल्यानं या चर्चेला बळ मिळताना दिसतंय. आता महायुतीनं मनसेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलास तर अशा आणखी कोणत्या जागा असू शकतात? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्तारानं पाहण्यासाठी बोल भिडूला नक्की सबस्क्राईब करा.